हॅलो. सुनीलजी बोंडवली इकडे यायचं आहे लगेच. सुनीलजी बोंडिवली, सुनील पटकन यायचं आहे. कुठे गेलं ते? सर मी सन्माननीय बोंडिवली गावचे सुनीलजी तेलप, जरा प्रेमाने सगळेजण तात्या म्हणतात, त्यांना विनंती करतोय आपण या. अगदी आमचे खूप मोठे पाठीराखे आहेत प्रत्येक स्पर्धेमध्ये. खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून देखील बऱ्याचशा स्पर्धा कव्हर करण्याचा आम्हालाही आनंद मिळतो. ते आमचे सन्माननीय पाठीराखे, एक आदरणीय व्यक्तिमत्व तात्या सुनील तेलप, आपणास विनंती करतोय आपण सन्मान स्वीकारण्यासाठी. आपला यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय. मॅचकडे जाऊयात. 18 बॉलमध्ये या मॅचला टार्गेट सेट केले गेले 39 धावांचं. पहिला बॉल नो प्लस, याच्यावरती 6 धावाही मिळतील, म्हणजे सोने आणि सोने पे सुहागा 6+1 पहिल्याच बॉलवरती मिळाल्यात मोफत धावा. 7 रन्स. येस, थँक्यू. पहिल्याच बॉलवरती पलटवा. टीथ फॉर टॅच, जशाच तसं प्रत्युत्तर दिलं जातं. इट का जवाब पत्तर से, म्हणजे सुरुवातीला पॅरिसचा जो खेळ राहिला होता अगदी त्यालाच चोख प्रत्युत्तर पहिल्याच बॉलवरती पाहिलं. दुसरा बॉल आहे, दुसरा बॉल देखील नो निघालाय आणि चेंडू सरळ ट्रॅव्हल होतं. या बॉलवरती देखील फ्री या 5 धावा. हॅलो. संजय तू पण ये. सुनील नाही, सुनील कुठे आहेत? सुनीलजी कुठे आहेत? हॅलो. आपल्या कार्यक्रमाला उपस्थित सुनीलजी बोंडवलीचे सर्वेसर्वा सुनीलजी, हे आम्ही तर आता पहिल्यांदा, पण यूट्यूब लाईव्ह हे प्रत्येक महिन्याला त्यांची होते. खूपच मोठा अनुभव स्पर्धेचा ते आयोजन करत असतात आणि आपल्या क्रिकेट स्पर्धेला प्रत्येक वेळी त्यांचं सहकार्य असतं. त्यांचा सन्मानित करताना अजित आंबेकर यांना शाल श्रीफल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करतील. यावेळी पाहिलं तर मैदानावरती बरंच काही घडतंय. म्हणजे एकही बॉल डिलिव्हर्ड झाला नाही आणि आकडा जर पाहिला तर 12 आकडा स्कोर कार्डवरती लावलाही गेलाय. सुशांत गोलंदाजी ट्रॅकवरती. टार्गेट 39 धावास आणि 12 धावा अगदी पहिला बॉल डिलिव्हर्ड न होता आल्यात. यावेळी लेन सुधारली, अगदी लाईन चांगली केली, पुढे बॉलला ठेवलं, एक भन्नाट वेग आणि बॅट आणि बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट नव्हता आणि पहिला बॉल यावेळी डॉट आलाय. 9 चेंडूवरती मोठा प्रहार. दुसरा बॉल जर पाहिला तो देखील लो डिलिव्हर्ड केला, तिथून ही 5 धावा आल्या. ते आक्रमण केले जातात, अप्रतिम फटकेबाजी मैदानावरती सुरू आहे. एखादी विकेट्स मिळवणं गरजेचं आहे, कारण 39 धावांचं टार्गेट आहे. रिक्वायर्ड रन रेट 9.53 गतीनं आपण पाहतोय. मिड विकेटमध्ये हलक्या हातानं बॉलला केवळ ढकलून दिले. क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवरती येतोय, तिथून एक सिंगल धाव कंप्लीट झाली आणि रणसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 13 या आकड्यावरती. 1-3 13 धावा ऑन दी बोर्ड, ऑन दी स्कोर कार्ड. षटक क्रमांक सध्याच्या घडीला पहिलं प्रगतीपथावरती. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत मैदानावरती संपवून झालाय. 39 धावांचा पाठलाग सुरू आहे आणि सध्याच्या घडीला सुरुवात खूप चांगली झाली, कारण पहिल्याच 2 चेंडूवरती जो पलटवार केला बॅटिंग करणाऱ्या ऋषिकेशनं, तो अप्रतिम 2 फटके पाहिलेत. यावेळी आतमध्ये बॉल आला, पडला, थोडासा कट झाला आतमध्ये, गॅपमधून बॉल निघून चाललाय सीमारेषा लगत. जोपर्यंत फील्ड केलं जाते बॉलला, 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जातात. 2च्या सहाय्यानं, 2च्या मदतीनं रणसंख्या झरपड पाहिली तर 15 आकड्यावरती जाऊन पोहोचले. 15 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ नन विकेट्स. प्रारंभिक जोडी मैदानावरती अजून आहे. आतापर्यंत या षटकातील बॉल जर पाहिले तर 3 चेंडूचा खेळ संपलाय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 15 धावांचा डोंगर स्कोर कार्डवरती उभा केला गेला. 39 धावांना प्रत्युत्तर देत असताना हलक्या हाताने शेअर केला. चांगला बॉल होता, सन्मान दिला आणि क्रिकेटमध्ये फार गरजेचं आहे. चांगल्या चेंडूचा सन्मान, खराब चेंडूचा समाचार. हे तंत्र ज्या खेळाडूकडे आहे, अगदी क्रिकेटच्या पटलावरती त्या खेळाडूचं भविष्य उज्ज्वल आहे. खराब बॉलला तुम्ही अगदी चांगला फटका खेळायचा, चांगला बॉलला सन्मान देणं हे क्रिकेटमध्ये गरजेचं असतं. आणि एक चांगला बॉल होता, सन्मानजनक फटका दिला, सन्मान दिला त्या बॉलला. डॉट बॉलला मागच्या चेंडूवरती आपण पाहिलात. यावेळी मोठा फटका बाहेर ठेवला बॉलला, अगदी चेंडूवरती क्षेत्ररक्षक जाईल. 1 बाउन्स बॉलला जोपर्यंत थांबवलं गेलंय. मैदानावरती 2 धावा कंप्लीट. 3ऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार नाहीये. ते 2 धावींच्या मदतीनं रणसंख्या जर आपण पाहिली तर 17 या आकड्यावरती.
17 रन्स ऑन दी बोर्ड. शेवटच्या बॉलचा खेळ मैदानावरती शिल्लक राहिला. 32 धावांना प्रत्युत्तर देत असताना, माफ करा 39 धावांना प्रत्युत्तर देत असताना आतापर्यंत स्कोर कार्डवरती 17 धावा जवळजवळ रोखल्या गेल्यात. 1 टू गो शेवटचा बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा निघतो डाव्या बाजूनं. टप्प्याचा बॉल होता, बॅकफुटला गेले, जागा बनवली आणि चेंडू ट्रॅव्हल झालाय. सी मारी शपार. अगदी अंपायरचं सिग्नल आपल्यापर्यंत येतील. अगदी गेले 1 बाउन्स. सी मारी शपार आले चौकार. अगदी पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि अगदी जशाच तसं प्रत्युत्तर मैदानावरती दिलं जात आहे. तर बॅटिंग करताना ज्यावेळी खारगाव संघ मैदानावरती होता, पॉवर प्लेमध्ये 24 धावा त्यांनीही बनवल्या होत्या. तर दुसऱ्या बाजूला ज्यावेळी शिवशक्ती आडेचा संघ मैदानावरती आहे, त्यांनी पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये बनवला तब्बल 21 धावा. चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 मध्ये करायचे त्या मॅचला जिंकण्यासाठी. 12 मध्ये 18 हे समीकरण मॅचमध्ये शिल्लक आहेत. 9च्या सरासरीनं आता धावा करायच्या आहेत. 21 धावा स्कोर कार्डवरती लगावल्या गेल्या आहेत आणि 18 धावा आता डिफेन्स करण्यासाठी, 18 धावांचा बचाव करण्यासाठी तर गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अक्षयला आपण पाहताय. आता अक्षयचे षटक आहे ते फार महत्त्वपूर्ण आहे, कारण 9च्या सरासरीने धावा रोखायच्या आहेत. तर दुसऱ्या बाजूला दोन्ही वेल सेटल बॅटर मैदानावरती पाहत आहे. ऋषिकेशच्या बॅटमधून 11 धावा आल्यात. दुसऱ्या बाजूला संकेत मिसालला पाहत आहे, ज्याने 8 धावांचं योगदान या पहिल्या ओव्हरमध्ये दिलं आहे. त्याच्यामुळे आता गरज आहे एखादा ब्रेक थ्रू मिळवण्याची. एखादा ब्रेक थ्रू, एखादी विकेट्स मिळवणं अगदी खारगाव संघाच्या दृष्टीनं फार महत्त्वाचे आहे. तर दुसऱ्या बाजूला मी म्हणेल की प्रेशर जो आहे तो प्रेशर आणखी बनवण्याचं काम करण्याचा प्रयत्न होईल दुसऱ्या बाजूनं बॅटिंग करणाऱ्या आडी संघाच्या माध्यमातून. राऊंड द विकेटनं पहिला बॉल घेऊन अक्षय पारावे निघालाय. स्वीस हिट रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न झाला, मात्र बॅट आणि बॉलमध्ये नो कॉन्टॅक्ट. डॉट बॉल येतोय आणि या फटक्याबद्दल नेहमी म्हटलं जातं की झालं तर आबाद नाही तर बरबाद. म्हणजे हा फटकाच असा आहे, ती लागला तर पूर्ण धावा वसूल करून देतो आणि नाही लागला तर अगदी डॉट देखील मैदानावरती होताना पाहिला. डावखुऱ्याचा गोलंदाज आहे. पहिला बॉल डॉट होता, दुसरा बॉल ही डॉट आलाय. तर ही रंगत आहे मॅच मधली, कारण दोन्ही बाजूनं पाहिलं तर दोन्ही बाजूनं पहिल्या षटकामध्ये धावा आल्या आणि जसं षटक क्रमांक 2 आणि षटक क्रमांक 3 मैदानावरती आले तिथे धावा रोखल्या गेल्या. 21 धावा पहिल्या षटकामध्ये. जसा डावखुऱ्याचा गोलंदाज अक्षय पारावे गोलंदाजी ट्रॅकवरती आला, थोडासा अँगल बनवून बॉल टाकण्याचा प्रयत्न होतो. दोन्ही बॉलवरती डॉटची मोहर आहे. येणारे 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या बॉलवरती पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट मिड विकेटमध्ये बॉलला अडवलं गेले. सिंगल आले, कोणत्याही प्रकारचं मोठं नुकसान नाही आहे आणि सिंगलच्या साह्यानं रणसंख्या जर पाहिली तर या बॉलवरती जाऊन पोहोचते 22 या आकड्यावरती. 22 रन्स ऑन दी बोर्ड. येणारे 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे षटकातील. अक्षय पारावे याला आपण पाहताय गोलंदाजी ट्रॅकवरती. आतापर्यंत अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे. पुढे एकदा ते हलक्या हाताने दिशा दिली, थोडंसं फंबल झाले त्या ठिकाणी स्वतः आपल्या फॉलो थ्रू मध्ये. 2 धावा पुन्हा एकदा सहजरित्या कंप्लीट झाल्यात आणि रणसंख्या 2च्या मदतीने पाहिली तर जाऊन पोहोचते 25 या आकड्यावरती. 24 माफ करा 24-24. 11.25 रिक्वायर्ड रन रेट, रिक्वायर्ड धावगती. 11.25च्या सरासरीनं मैदानावरती खेळ करायचा बॅटिंग करणाऱ्या आडे संघाला. षटकातील 5वा चेंडू आहे. मागे थर्डमॅन झोनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेला. शॉर्ट थर्डमॅनमध्ये बॉलला अडवलं गेलंय, तिथून एक सिंगल धाव कंप्लीट झाले आणि रणसंख्या जर या 1च्या मदतीने धावफलकावरती धावा झाल्यात 25-25. चला, शिवकृपा तामाने पोलादपूर आणि अडकल फायटर्स अडकल या दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती आहे आपण टॉससाठी व्यासपीठासमोर या. शिवकृपा तामाने पोलादपूर आणि अडकल फायटर्स अडकल दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती आहे आपले जे संघ आहेत ते संघ घेऊन व्यासपीठासमोर या. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न निश्चितपणे झालाय. उंची या बॉलवरती जास्त आहे, लांबी तेवढी नाहीये आणि लाजबाब त्या ठिकाणी जजमेंट केलं जातंय. फलंदाज क्रमांक यावेळी पहिला तंबूच्या आश्रयाला माघारी आलाय बाद.
येस, थँक्यू 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 थँक्यू. रन झाल्यात 25. 14 रनची गरज आहे. येणाऱ्या 6 मध्ये 14 धावा करायच्या आहेत. 2 ओव्हर्समध्ये 18 धावा करायच्या होत्या. आणि म्हणून क्रिकेटला म्हटलं जातं की क्रिकेट इज नॉट अबाउट पॉवर, क्रिकेट इज अ माइंड गेम. म्हणजे प्रत्येक बॉलवरती जर तुम्ही सिंगल डबलने खेळण्याचं काम केलं असतं मैदानावरती तर निश्चितपणे मॅच आहे ती मॅच आता वेगळी असती. कारण सिंगल डबल्स मैदानावरती घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. जसं म्हटलं जातं की मुंबईची लाईफलाईन लोकल, तशी क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल आहे. आणि त्या सिंगल डबलला तुम्हाला मैदानावरती धावा घेणं गरजेचं असतं. केवळ धावा मागच्या षटकामध्ये आला 4. आता सनीलला गोलंदाजी ट्रॅकवरती आणलं गेलंय. एकदा येणारे चेंडू 6 शिल्लक आहेत आणि 6 मध्ये करायचे 18 धावा. येणारे 6 चेंडूचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे. करायच्यात तब्बल 14 धावा. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे. एका बाजूला खारगाव तर दुसऱ्या बाजूला आडीचा संघ पाहत आहे. पहिलाच बॉल ब्लाइंड स्ट्रोक, बॅटची एज आणि फलंदाज क्रमांक दुसराही यावेळी तंबूच्या आश्रयाला. बिग विकेट, फलंदाज बाद. चला नवीन बॅटर मैदानावरती तर रोहित दाखल झालाय. नवीन बॅटर रोहितला आपण मैदानावरती पाहत आहे. येणारे चेंडू शिल्लक राहिलेत मैदानावरती 5. आणि धावा जर पाहिल्या तर धावा करायच्या तर अजूनही जिंकण्यासाठी तब्बल 14 धावांची गरज आहे. 5 मध्ये 14 हे समीकरण आहे या मॅच मध्ये. शेवटचे षटक, शेवटच्या षटकातील हा दुसरा बॉल. फटका चांगला आहे अलॉंग द कार्पेट फ्रंट ऑफ द विकेट. बॉल सरळ निघून गेलाय. अगदी अफलातून फटका इनटू द गॅप, चौकार. येस, थँक्यू थँक्यू. येणारे 4 चेंडू करायचे अजूनही मॅचला जिंकण्यासाठी तब्बल 10 धावा. मागचा फटका पाहिला तर एक क्रॅकिंग ड्राईव्ह, बॅकफुटला गेली, जागा बनवली, ताकदीचा खूप चांगला वापर आणि गॅपमधून सरळ बॉलला पाठवून दिलं सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. आता समीकरण मॅचमध्ये शिल्लक राहिले. धावा करायच्यात 10. पुढे एकदा लॉंग ऑफ मध्ये चेंडूला खेळून काढले. हा बॉल देखील सीमारेषा पलीकडे. या बॉलवरती देखील बॅक टू बॅक दुसरा चौकार. येस, थँक्यू थँक्यू. काय सामना रंगलाय. आधी सुरुवातीला वाटलं होतं की खारगाव संघ हाबी होतो की काय षटक क्रमांक 2 मध्ये. या षटकामध्ये सुरुवातीला देखील आडे संघ बॅकफुटला होता. तसा नवीन बॅटर रोहित मैदानावरती आला, अगदी हिट करतोय मैदानावरती. येणाऱ्या 2 बॉलवरती 2 चौकार. आता जिंकण्यासाठी 3 मध्ये 6. या बॉलवरती पुन्हा एकदा बिग हिट, मोठा फटका. चेंडूवरती क्षेत्ररक्षक जोपर्यंत येतोय 3 इन अ रो, बॅक टू बॅक. हा तिसरा चौकार. येणारे चेंडू शिल्लक राहिले 2 आणि धावा करायचेत फक्त आणि फक्त 2. येस, थँक्यू. एकदम गॅप मधून बॉलला खेळून काढला आणि या तिन्ही फटके जर पाहिले तर तिन्ही फटके फ्रंट ऑफ द विकेट. अगदी विकेटच्या समोर हे 3 फटके आले. अगदी बॅटर रोहितचं आपण कौतुक करूया. तिन्ही बॉलवरती बिग हिट. येणारे 2 चेंडू जिंकण्यासाठी 2 धावांची गरज आहे. यावेळी चांगला फटका आहे सीमारेषा पलीकडे. हा बॉल देखील अफलातून प्रहार. आता मॅच हाय व्होल्टेज होता आणि मॅचला जिंकणारा संघ आहे बॅटिंग करणारा आडे संघ. अगदी एंटर इनटू नेक्स्ट राऊंड.
हॅलो हॅलो राजू खापरे कुठे असतील लवकरात लवकर यायचं आहे. हॅलो आता जातोय कुडकी विरुद्ध बोंडिवली लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. कुडकी बोंडवली कुडकी संघ मैदानाचा ताबा त्वरित घ्यायचा आहे. ओके आपल्या ह्या झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण आहे. हॅलो शिवशक्ती आडे संघ खूपच धुवाधार बॅटिंग करून आपल्या संघाला विजयी केलेला खेळाडू मॅन ऑफ द मॅच विजेता झालेला आहे मानकरी सामनावीर रोहित. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया रोहित याचा. रोहितनी यायचं इकडे आणि मी विनंती करतोय विपुल आंबेकर. विपुल रोहितने यायचं आहे. शिवशक्ती आडे रोहित. शिवशक्ती रोहितने यायचं इकडे सामनावीरचा आपला मान घेण्यासाठी लवकरात लवकर. कुडकी संघ एक प्लेअर पाठवून द्यायचा आहे. त्याच्याप्रमाणे बोंडवली संघ बोंडवली संघ आलेला आहे. कुडकी संघ एक प्लेअर पाठवून द्यायचा आहे स्कोररकडे. हॅलो पुढील होणारा सामना बोंडिवली विरुद्ध कुडकी यांच्या दरम्यान आणि स्ट्राईकला आले ते बोंडवली संघाकडून गणेश स्ट्राईकला आहेत. नॉन स्ट्राईकला आहेत ते निकेश. आणि रोहित आडे संघ रोहित आपला सामनावीराचा मान पटकावण्यासाठी यायचा आहे. आडे संघ रोहित लवकरात लवकर यायचंय. आपल्या कोट्याचा पहिला षटक घेऊन आलेत पंकज आणि उंच मारलेला फटका बघूया किती धावा घेत आहेत. आणि झेलबाद पहिल्याच चेंडूवर एक चांगली झेल घेऊन तिथे बाद होतोय गणेश. आणि गणेशच्या स्वरूपात पहिला धक्का भेटतोय ते बोंडवली संघाला. खूपच सुरुवात खराब होते बोंडवली संघाची. नवीन आलेले बॅट्समन निलेश. लवकरात लवकर सामने चालू करायचे. टाइम खूप कमी आहे आपल्या